सध्या आपल्या ह्या महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण इतकं वाढलंय, दिवसा ढवळ्या कोणी उठतो, कोणाची हत्या करतोय, कोणावरती गोळ्या झाडण्याचं काम करतोय, किड्या मकोड्यासारखी माणसं ह्या ठिकाणी ठेसून मारण्याचं काम होतंय। सर्वसामान्य जो नागरिक आहे तो भीतीच्या वातावरणामध्ये जगतोय। घरातून बाहेर पडताना 10 वेळा तो विचार करतोय आणि एकांतरी हा सर्व प्रकार पाहिल्याच्या नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ते पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे, हे आज आम्हाला सर्वांना दिसून येत आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना सर्वसामान्य जनतेच्या वतीने विनंती आहे, तुम्ही ज्या पदावरती ज्या खुर्चीवरती तुम्ही बसलेला आहात त्या खुर्चीवरून ठोस भूमिका घ्या आणि महाराष्ट्रातील ही गुन्हेगारी आणि गुंडांचं राज्य संपून टाकण्याचं काम करा। आज आम्हाला 95चा काळ पूर्णपणे आठवतोय। त्यावेळी ह्या महाराष्ट्राचे गृहमंत्री स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते आणि त्यांनी गुन्हेगारी संपवण्यासाठी इन्काउंटरचा आदेश पारित केला होता आणि सर्व पोलीस डिपार्टमेंटला ही गुन्हेगारी संपवण्यासाठी आदेश दिले होते। त्यावेळी बरेच गुंड आणि बरेच गुन्हेगार ह्या महाराष्ट्रातून ढुंगणाला पाय लावून पळाले होते आणि जे हाताला भेटले त्यांना पोलिसांमार्फत ठोकण्याचं काम झालं होतं, म्हणून या महाराष्ट्रातील गुन्हेगारी संपली होती। तोच जर निर्णय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आज जर घेतला तर नक्कीच महाराष्ट्रातली गुन्हेगारी आणि गुंडाराज संपला जाईल। पण ह्या महाराष्ट्रातील गुंडाराज आणि गुन्हेगारी संपवण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब असा सक्षम निर्णय का घेत नाहीत, हाच आम्हाला प्रश्न पडतोय। म्हणून आपण अपयशी ठरलात हे मान्य करावं आणि नैतिक जबाबदारी समजून ह्या पदाचा तुम्ही त्वरित राजीनामा द्यावा। कारण ह्या अगोदर सुद्धा 26/11ला ह्या मुंबईवरती हल्ला झाला होता, त्यावेळी आपली नैतिक जबाबदारी समजून तत्कालीन त्यावेळीचे मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख असतील, गृहमंत्री RR पाटील आबा असतील, यांनी स्वतः आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि राजीनामा देऊन सर्वसामान्य जनतेच्या समोर जाण्याचं त्यांनी काम केलं होतं। पण तुम्ही ह्या पदावरती चिपकून राहण्याचं काम का करता प्रश्न पडतोय। म्हणून त्वरित आपण ह्या पदाचा राजीनामा देऊन या महाराष्ट्राला वाचवण्याचा प्रयत्न करावा।